प्रिय मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आणि आज आपला विषय आहे की धर्म शिक्षण हे का दिलं जावं. आणि म्हणून मी आपल्या समोर अगोदर देवाकडे प्रार्थना करतो की आपण सर्वजण देखील डोळे बंद करूया आणि ध्यानस्थ बसून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू देव आहेस, साऱ्या जगाचा तारणारा आणि एकमेव असा जिवंत देव आहेस. आणि हे सत्य साऱ्या जगाला कळावं आणि त्याने तुला स्वीकारावे आणि स्वतःचं तारण करून घ्यावे, म्हणून आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आणि धर्म शिक्षण देण्यासाठी हे इतके लोक जमलेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांना देखील तू स्पर्श कर आणि त्याने देखील अत्यंत तळमळीने आणि जिद्दीने हे कार्य करीत राहावे, म्हणून त्यांना ही कृपा दे. आणि हे सतत विश्वाच्या अंतापर्यंत हे कार्य चालूच राहावे, म्हणून देखील आम्ही तुझ्याकडे आज प्रार्थना करतो. आणि ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तर प्रिय मित्रांनो, मी आपणाला सांगितलेलंच आहे की आजचा आपला विषय आहे की धर्म शिक्षण का. आता आपण सगळे धर्म शिक्षण देत आहात आणि धर्म शिक्षण देणं हे आपल्या सगळ्यांचं जणू काही कर्तव्य आहे असं आपण मानलेलं आहे. परंतु कदाचित तुम्हाला तुमचे विद्यार्थी विचारेल, हे धर्म शिक्षण का. कदाचित समाजातील अन्य लोक विचारतील, काही तरुण विचारतील, काही अन्य धर्मीय लोकही विचारतील, कदाचित काही पोलीस ऑफिसर किंवा समाज ख्रिस्ती लोकांचे विरोधक आहेत ते देखील येऊन विचारतील. त्यामुळे तुम्हाला ह्याचं उत्तर माहिती असावं आणि तुम्ही जे कार्य करीत आहात ते सुद्धा तुम्ही का करतात आणि का करतात हे माहिती पडल्यानंतर तुम्ही ते अधिक जीवाभावाने ध्यान किंवा तळमळीने ध्यान अशी मला खात्री आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वजण धर्म शिक्षण देत आहोत. धर्म शिक्षण म्हणजे देवा धर्माचं शिक्षण. जो देव, जो साक्षात परमेश्वर, ज्याने हे सुंदर असं विश्व निर्माण केलं आणि तो खरा जिवंत परमेश्वर, ज्याला आपण अगदी प्रेमाचे असे जवळचे लोक आहोत आणि आपण त्याची मुलं आहोत, म्हणून अशा ह्या आपल्या स्वर्गीय पित्याला आपण समजून घेतलं नाही तर आपला उपयोग काय. विशेषतः ख्रिस्ती धर्मामध्ये हे सगळं प्रकटीकरण आहे. देवाने आपल्या स्वतःचं रहस्य प्रकट केलेलं आहे. त्याची इच्छा आहे की सर्व माणसाने हे जीवन स्वीकारावं, त्याद्वारे आपल्या स्वतःचं तारण करून घ्यावं आणि जो एकमेव परमेश्वर आहे त्याचीच पूजा करावी, त्याचीच प्रार्थना करावी, त्याच्याच जीवनामध्ये आपण एकरूप व्हावे, हे सगळ्यांना माहिती पडावं, म्हणून ह्या धर्म शिक्षणाची गरज आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ही देवाचीच इच्छा आहे की त्याचं हे जीवन सगळ्या लोकांपर्यंत पोचावं. म्हणूनच त्याने इस्रायलमध्ये परमेश्वराने माणसाला म्हणजे अब्राहमाला निवडलं आणि त्याच्याद्वारे एक नवा समाज निर्माण केला.
आणि माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्यक्ष जेव्हा मोशेला देव भेटला आणि देवा त्याला सांगितलं की तुला मी जे सांगतो ते जाऊन त्या लोकांना सांग, म्हणजे दुसऱ्याला सांगण्यासाठी परमेश्वराने स्वतः आदेश दिलेला आहे. आणि जर तुम्ही विशेषतः लेवीय पुस्तक अध्याय 10-11 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर परमेश्वर मोशेला स्पष्ट सांगत आहे. कदाचित तुम्ही निर्गमचंही पुस्तक पाहिलं आणि त्याच्यामध्ये अध्याय 3:10 पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील आणि दुसऱ्या अनेक पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की देव माणसाला सांगतो की तुम्ही इतरांना ह्या गोष्टी मी जे सांगतो आहे ते शब्द इतरांना सांगा, म्हणजे सगळ्यांना कळेल की हा परमेश्वर कोण आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला मोशेने इजिप्तमध्ये गेल्यानंतर त्याची आणि इजिप्तच्या राजाची जी झूंज सुरू झालेली होती, त्यावेळेला परमेश्वराने जे मोठे 10 चमत्कार केले आणि खरोखर केवळ इस्रायल लोकांनाच नव्हे तर इजिप्तच्या लोकांनाही कळलं की इस्रायलचा देव हा खरा खुरा देव आहे, तो जिवंत देव आहे, तो मदत करणारा देव आहे, तो माणसाचं तारण करणारा देव आहे, तो मुक्तिदाता परमेश्वर आहे. आणि म्हणून तेव्हापासून लोकांनी मोशेच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही ऐकलं आणि स्वीकारलं आणि त्या देवावर विश्वास ठेवला. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येक वेळेला आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर बोलतो आणि परमेश्वराचे शब्द हे म्हणजे मोलाचे आहेत, ते फुकट जाऊ नयेत म्हणून ह्या लोकांनी सुद्धा ते लिहून ठेवलेले आहेत बायबलमध्ये आणि ते आपण नेहमी वाचत असतो. माझ्या प्रिय बंधूंनो, हे जुन्या करारात आपल्याला सांगितलेले आहे आणि जुन्या करारामध्ये जे असंख्य असे चमत्कार घडले जे लोकांनी अनुभवले आणि त्याद्वारे अन्य लोकांना सुद्धा कळलं की इस्रायलचा देव हा खरोखर सामर्थ्यशाली देव आहे, मग त्याच्यापुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. एवढंच काय तर इजिप्तच्या लोकांनाही कळलं की आपले जे देव आहेत हे मातीचे आणि दगडाचे देव आहेत किंवा लाकडाचे देव आहेत, परंतु इस्रायलचा देव हा जिवंत सर्वसमर्थ सामर्थ्यशाली असा देव आहे की ज्यावर लोकांनी विश्वास ठेवला. आणि म्हणून त्या परमेश्वराची इच्छा आहे की सगळ्या लोकांना खऱ्या परमेश्वराचं जीवन लाभावं आणि त्याचं तारण प्राप्त व्हावं. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, हे जुन्या काळामध्ये आपण पाहतो, तसंच नव्या काळात देखील साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हणजेच पहिल्या ख्रिस्त सभेला आदेश दिलेले आहे की तुम्ही संपूर्ण सृष्टीमध्ये जा आणि संपूर्ण सृष्टीला ही सुवार्ता द्या, म्हणजेच त्या सुवार्तेने सगळ्या सृष्टीचं तारण होईल. आणि हे आपण मार्क अध्याय 16-15 मध्ये पण पाहतो आणि मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आपण अध्याय 28-19 मध्ये सुद्धा पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आदेश देतो आपल्या शिष्यांना की तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला हे शिकवा. मी तुम्हाला जे शिकवले आहे ते त्यांना शिकवायला सांगा आणि विशेषतः त्यांच्या जीवनाचं कायापालट होऊ दे आणि त्यांनी देखील येशू हा प्रभू आहे असं त्यांनी स्वीकारावं आणि त्याद्वारे त्यांचं तारण व्हावं म्हणून धर्मशिक्षक हे कार्य करीत आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, की मी आणि माझे शेजारी ह्या सगळ्यांना देखील हे सत्य कळलं पाहिजे की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला आणि त्याने मानवजातीवर प्रेम करून त्या पापी माणसाचं तारण होण्यासाठी स्वतः कालवारीच्या क्रूसावरती आपला प्राण दिला, हे लोकांना शिकवण्यासाठी
प्रभू येशू ख्रिस्ताने आदेश दिलेला आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, धर्मशिक्षण हा आपल्या देवाचा आदेश आहे. कारण हे प्रकटीकरण आहे. म्हणजे परमेश्वर प्रकट करतो आणि ते माणसाला त्याच्या जीवनामध्ये मिळालं पाहिजे, ही त्याची इच्छा आहे. म्हणून आपण करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण 2000 वर्षापासून ख्रिस्त सभा ही सुवार्ता शिकवत आलेली आहे. म्हणजे ही 2000 वर्षाची परंपरा आहे. 2000 वर्षाचा हा इतिहास आहे. जसा आता नव्या करारामध्ये 2000 वर्षाचा इतिहास आहे, तसं जुन्या करारात सुद्धा जवळजवळ 2000 वर्षाचा इतिहास आहे. की तेव्हापासून ते लोकांना शिकवत होते. आणि विशेषतः वडील मंडळीला आदेश होता की त्यांनी कुटुंबात सगळ्यांना एकत्र करावं आणि या देवाच्या गोष्टी सांगाव्यात. त्यांचं धर्मशिक्षण त्या प्रकारचं होतं. आणि म्हणून आज माझ्या प्रिय मित्रांनो, हे धर्मशिक्षण आपण देताना की गेल्या 2000 वर्षामध्ये ख्रिस्त सभेमध्ये ही मिशनऱ्याने जी परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि काय आहे की येशू हा प्रकाश आहे जगाचा. आणि ह्या जगामध्ये जी माणसं अंधारात चाचपडत आहेत त्यांना तो प्रकाश मिळावा आणि त्या प्रकाशामध्ये ते चालावे आणि ह्या जगामध्ये स्वर्गाचं राज्य यावं, ही ख्रिस्त सभेची इच्छा आहे. म्हणून हे धर्मशिक्षण दिलं जावं. त्यासाठी माझ्या प्रिय बंधूंनो, मिशनरी घरदारं सोडून दिलेली आहेत. त्यांनी मालमत्ता सोडून दिली आणि प्रभूच्या मागे जाऊन हे कार्य ते करीत आहेत. म्हणजेच किती मोलाचं कार्य. ह्यासाठी आज लाखो धर्मगुरू आपल्या ख्रिस्त सभेमध्ये आहेत. पण त्याबरोबरच कितीतरी प्रोटेस्टंट लोक हे कार्य करीत आहेत. म्हणजेच धर्मशिक्षण देण्याचं कार्य प्रभूकडून आलेलं आहे. म्हणून ते आपण करत असतो. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दिलेला आदेश हा खऱ्या अर्थाने प्रत्येक बिशपाला वाटतं की हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि हो, प्रत्येक बिशपांचं हे कर्तव्य आहे. कारण बिशपांचे जे 3 महत्त्वाची कर्तव्य आहेत त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजेच की सुवार्ता शिकवणं आणि अचूक शिक्षण देणं. आणि तेच कार्य त्याने धर्मगुरू समवेत ते करत आहेत. कारण सगळ्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाहीत. म्हणून धर्मगुरूंची व्यवस्था केलेली आहे आणि त्या भागामध्ये धर्मगुरू हे कार्य करीत आहेत. आणि धर्मगुरूला मदत करण्यासाठी आज तुमच्यासारखे महान थोर लोक पुढे आलेले आहेत. त्याबद्दल ख्रिस्त सभेला आनंद आहे की खरोखर तुम्ही हे कार्य तळमळीने करावं, जिद्दीने करावं आणि निष्ठेने करावं की ज्याद्वारे प्रभूचा गौरव होईल. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की मला परमेश्वर बोलावित आहे. आता हे नव्या करारामध्ये. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा पाठवला, तो पवित्र आत्मा आपल्याला प्रकट करतो. म्हणजे देवाचं शिक्षण, सत्य काय आहे ते आपल्याला शिकवतो. आणि ते सत्य आपण गोरगरिबांना, दुबळ्यांना, सगळ्यांना द्यावं आणि ही देवाची सुवार्ता सगळ्यापर्यंत पोचावी म्हणून पवित्र आत्मा सातत्याने कार्य करीत आहे. आणि हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण हे करीत आहोत. म्हणून बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक ख्रिस्ती माणसाचं हे कर्तव्य आहे की त्याने हे कार्य केलं पाहिजे. म्हणजे जुन्या करारामध्ये आपण पाहतो की मोशेद्वारे 10 आज्ञा आलेल्या आहेत. त्या 10 आज्ञाद्वारे त्याने लोकांना त्या स्पष्ट करून त्यातून अनेक देवाचे नियम माणसासमोर ठेवले. नवीन काळात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये ही परमेश्वराची नीती काय आहे, परमेश्वराचा धर्म काय आहे, देवावर प्रीती आणि शेजाऱ्यावर प्रीती म्हणजे काय, हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. आणि ते सगळ्या माणसांना कळावं म्हणून
प्रत्येक गावोगावी जणू काही अशा प्रकारचे प्रेषित पाठवले जात आहेत, अशा प्रकारचे शिष्य जाऊन देवाचा गौरव करीत आहेत. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात होणे गरज आहे. कारण संपूर्ण पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये ही सुवार्ता गेली पाहिजे, हा प्रभूचा आदेश आहे. आणि आज 2000 वर्ष झाली, अजूनही सगळे लोक नुसती झालेले नाहीत. म्हणजे हे कार्य खूप मोठं आहे. आणि माझ्या प्रियबंधनो, परमेश्वराच्या प्रकटीकरणानुसार आणि परमेश्वराने जो करार केलेला आहे, त्या करारामध्ये त्याच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजेच माणसाने कसं व्हावं, म्हणजे माणसाने कसं त्याला प्रतिसाद द्यावा, कसा विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे देवाचं आज्ञापालन, त्या देवाची स्तुती, गौरव आणि देवाने जे काही शिकवलेलं आहे ते त्याच्या मुलांना सगळ्यांना पटवून देण्याचं कार्य हे धर्मशिक्षण करीत असते. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, की जो परमेश्वर सर्वसमर्थ आहे, अनंतकालीन आहे, विश्वव्यापी आहे आणि त्या परमेश्वराचे जे अनेक गुण आहेत, उदाहरणार्थ आपण म्हणतो की परमेश्वर हा दयाळू परमेश्वर आहे, परमेश्वर हा मेंढपाळ आहे, परमेश्वर हा पिता आहे. म्हणजे हे जे सगळ्या संकल्पना आहेत, ही संपूर्ण संकल्पना म्हणजे परमेश्वराचं हे प्रकटीकरण. आणि म्हणून ती प्रत्येक प्रकटीकरण आपण लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना शिकवणं, त्याद्वारे त्यांना एकदा कळल्यानंतर ते परमेश्वरावर प्रेम करतील आणि परमेश्वराच्या प्रेमात पडून देवाची स्तुती आणि संपूर्ण मानवजातीचं तारण ते करू लागतील. आज जगामध्ये आपण पाहतो की हेवेदावे आहेत, जगामध्ये मारामारी आहे, जगामध्ये सूडबुद्धी आहे, जगामध्ये आपण एवढे काही विचित्र प्रकार पाहतो की तिथे बलात्कार आहे, भ्रष्टाचार आहे, तिथे अन्याय आहे, अत्याचार आहे. हे सगळं काय आहे? म्हणजेच ह्या ठिकाणी देवाचा शब्द लोकांना सांगून त्यांचं परिवर्तन करणं हे प्रत्येक धर्मशिक्षकांचं कार्य आहे. आणि त्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावित आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, की ही जी परमेश्वराची वैशिष्ट्य आहे, म्हणजे परमेश्वर किती दयाळू आहे, किती प्रेमळू आहे, कनवाळू आहे, परमेश्वर किती आपल्यावरती प्रेम करतो, आपल्यासाठी त्याचा कसा पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवतो, हे सगळं रहस्य कळल्यानंतर मनुष्य आपोआप विचार करतो की मला पण तसं व्हायला पाहिजे. कारण ह्या जगामध्ये दंगली आहेत आणि जगात मारामारी आहे, त्याच्यामध्ये रक्तपात आहे. अशा या भानगडीत पडण्यापेक्षा मला शांतीने जगता आलं पाहिजे, मला सुख, शांती, समाधान मिळालं पाहिजे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. आणि म्हणून मैत्रीने जगणं, सहकारी वृत्तीने जगणं ही आज जगाची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला धर्मशिक्षणाची गरज आहे. म्हणजे माझ्या प्रियबंधनो, माणसामध्ये जी सैतानी वृत्ती आहे किंवा मोहपाशातून आपण सगळेजण मुक्त व्हावे आणि ही सैतानी वृत्ती जणू काही ठेचली जावी, त्यासाठी आपल्याला धर्मशिक्षणाची गरज आहे. म्हणजे आपण एक नवं आकाश, नवी पृथ्वी निर्माण करू शकतो, जिथे माणसं अगदी प्रेमाने आणि सहकार्याने जीवन जगू शकतात. त्यासाठी आपल्या सगळ्यांना या धर्मशिक्षणाची गरज आहे. म्हणजे माझ्या प्रियबंधू, समाजामध्ये आपल्याला दहशतवाद आवडतो का? या दहशतवादाने माणसामध्ये केवढी भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या दिवशी सुद्धा आपण कदाचित पाहिलं असेल की मागे त्या निर्भया ह्या केसमध्ये की त्या मुलीवरती बलात्कार झाला, तिच्यावर अत्याचार झाला, तिला ठार करण्यात आलं. अशा प्रकारची माणसं जगात आहेत. आणि मग त्यांना जाहीर फाशी देण्यात आलं. म्हणजे तरुण मुलं आज फाशीवर जाऊ शकतात. अशा प्रकारचं जग आहे. आणि ते बदलण्यासाठी, संपूर्ण जगाचा कायापालट होण्यासाठी ह्या धर्मशिक्षणाची गरज आहे. माझ्या प्रियबंधूंनो, दुसरा एक महत्वाचा विचार आपण लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्याला पवित्र दानं देतो, विविध प्रकारची दानं देतो.
आणि त्या दानाद्वारे मी जर ती दानं ओळखली आणि त्याचा विकास केला तर मी खूप मोठा माणूस होऊ शकतो किंवा माझं जीवन खूप सुखी समाधानी होऊ शकते. आणि ती दानं मी स्वतःसाठी आणि समाजासाठी, ख्रिस्त सभेसाठी वापरली, देवराज्यासाठी वापरली तर त्याचे किती चांगले परिणाम होऊ शकतात. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, या समाजामध्ये जे आपण पवित्र आत्म्याची दानं पाहतो ती प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे समाजामध्ये आणि त्याद्वारे समाजात उत्कर्ष साधलं गेलं पाहिजे. काही समाज नेते आहेत, समाजवादी लोक आहेत, ते केवढं कार्य करतात की त्यांची इच्छा आहे की सगळी माणसं आनंदी, सुखी, समाधानी, न्यायी असावी. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आपण जर लक्षात घेतलं तर की आपल्या ख्रिस्त सभेमध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि ज्या ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं ते लोक संत महंत ठरले. साक्षात पवित्र मरिया बघा, अगदी प्रभूची आई आणि देवाची आई झाली. संत बघा, कितीतरी प्रकारचे संत, हजारो संत ख्रिस्त सभेने निर्माण केले आणि त्या संतांनी आपल्याला चांगली शिकवण दिली. अशा ह्या संतांची उदाहरणं, त्यांच्या गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा बरीचशी तरुण मुलं देखील बदलतात आणि त्यांच्या जीवनाचा कायापालट होतो. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, हा विचार करूया की समाजामध्ये हे समाजाचं अंतरंग बदलावं, त्यासाठी ख्रिस्त सभेला हे धर्मशिक्षण देण्याची गरज आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, की समाजात जे जे चांगलं आहे त्याची वाढ व्हावी आणि समाजामध्ये जे जी विकृत आहे ते नष्ट व्हावं, म्हणून ख्रिस्त सभा या धर्मशिक्षणाद्वारे माणसं घडवत आहे. ही माणसं जणू काही देवदूतासारखी व्हावीत ही ख्रिस्त सभेची इच्छा आहे आणि त्याद्वारे संपूर्ण समाज हा ख्रिस्ती समाज व्हावा ही देखील, की त्याद्वारे समाजामध्ये देवाचं राज्य आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आता धर्मशिक्षण का द्यावं हे आपण पाहिलं, पण काय धर्मशिक्षण द्यायचं म्हणजेच की आपल्याकडे धर्मशिक्षणाचा सिलेबस ज्याला आपण म्हणतो, की धर्मशिक्षणासाठी ज्या आपल्याकडे गोष्टी हव्या आहेत त्या आपण कशा देणार किंवा कोणत्या देणार. आणि म्हणून कदाचित ह्या पुढच्या यूट्यूबमध्ये किंवा पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहाल की आपल्याला विशेषतः नव्या कराराशी आपण एकरूप होऊ. कारण नव्या करारामध्ये येशूचे चमत्कार आहेत, येशूचे दाखले आहेत, येशूचं तारण कार्य आहे, त्याबरोबरच येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनामध्ये जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण कोणती आहे आणि त्याप्रमाणे आपण जर पुढे गेलो तर विशेषतः येशू ख्रिस्ताच्या दुःखाचं, मरणाचं आणि पुनरुत्थानाचं जे रहस्य आहे, ज्याला आपण पास्का रहस्य म्हणतो, हे सगळं समजून घेणं आणि ते नंतर आपण मुलांना शिकवणं हे आवश्यक आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा सगळा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आपला त्यानुसार आपल्याला पुढचे व्हिडिओ मिळणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली पाहिजे की मला हा जरी अभ्यासक्रम असला तरी देखील मला जुन्या करारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, विशेष करून जुन्या कराराचा जो इतिहास आहे तो इतिहास मला मुलांना साध्या सोप्या भाषेत मी जर समजून दिला तर तो किती प्रभावित आहे. त्याद्वारे सुद्धा मुलं कशी देवाकडे आकर्षित होतात आणि असा हा गौरवशाली, वैभवशाली परमेश्वर, त्या परमेश्वराचं दिव्यत्व ते ओळखतात आणि त्या प्रभूवर अधिक प्रेम करतात. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा पुढचा अभ्यासक्रम आपण करीत असताना हे लक्षात ठेवूया की जुन्या काळातील महत्त्वाच्या गोष्टी आपण घेऊन
नव्या कर्णावरती भर देणार आहोत, कारण शेवटी नव्या कर्णामध्ये हे सगळं प्रकटीकरण पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून नव्या कर्णामध्ये अधिक लक्ष देत असताना येशू ख्रिस्ताचं कार्य, त्याची वचनं आणि विशेष करून त्याच्या स्वतःचं जीवन म्हणजे शरीर आणि रक्त त्याने कसं अर्पण केलेलं आहे आणि त्या रक्ताद्वारे त्याने कसं जगाचं तारण केलेलं आहे हे आपण समजून घेणं आणि ते मुलांना समजून देणं आवश्यक आहे. म्हणून आपला अभ्यासक्रम त्या दृष्टिकोनातून तो मर्यादित राहील, याकडे आपण लक्ष देऊया. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आपण अनेक गोष्टी जीवनात पाहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या आवश्यक आहेत, परंतु खरोखर आपण सात्विक प्रीतीद्वारे आपण जीवनामध्ये योग्य प्रकारे जर देवाचा गौरव केला आणि त्याद्वारे माणसाचा गौरव झाला, की येशू ख्रिस्ताची इच्छा होती की देव माणूस झाला अशासाठी की माणूस देव बनावा. आणि म्हणून ह्या धर्मशिक्षणाची आपल्याला गरज आहे. आज माझ्या प्रियबंधूंनो, अशा ह्या कार्यासाठी तुम्ही लागलेले आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि परमेश्वर तुम्हाला सबळ करो आणि तुमच्याद्वारे संपूर्ण जगाचं परिवर्तन हो, हीच प्रभूकडे माझी प्रार्थना आहे.